Hello everybody. Namaskar. Friends, what is success? Money, power, lifestyle. Is that success? Or to be happy from bottom of your heart is success? सोचो. थोडा विचार केला तर लगेच उत्तर मिळेल. सक्सेस इज टू बी हॅपी फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली अँड सोशली ऑल्सो. आणि त्याच्यासाठी ना जगता आलं पाहिजे आणि जगू देता आलं पाहिजे. राईट? हेच सुंदर जगणं समजून घेण्यासाठी मी घेऊन येतोय तितकाच सुंदर आणि ब्युटिफुल टॉक शो. व्हेरी हॅपी ओनली फॉर यू. एक सक्सेस स्टोरी विथ डॉक्टर राजेश नामदेवराव आहेर. थँक यू. वेलकम टू माय शो. सक्सेसफुल होण्याची गरज आहे का? एखाद्याचं आयुष्य जर फॉलो केलं तर जीवनामध्ये डेफिनेटली यश मिळवायला फायदा होतो. जीवनात यशस्वी झालो, पैसे कमवले, टीमध्ये यश मिळालं असं नाही होत. माझ्या एवढ्या शाळात कोणीच बदलल्या नसतील. म्हणजे मी आजही सुंदर कांदा, कोथिंबीर, मिरच्या कापू शकतो. मग राजकीय तर भुंगा होता डोक्यात. ह्या देशामध्ये 3च लोक फेमस आहेत. एक आहे हिंदुस्थानात फिल्म स्टार, दुसरा क्रिकेटर आणि तिसरा पॉलिटिशियन. त्या स्वप्नामागे धावत असतात की आपल्याला नगरसेवक झालं की एवढे पैसे मिळतील आणि ते त्यांना मिळत नाही. Hello everybody. Welcome to my new show. एक सक्सेस स्टोरी विथ डॉक्टर राजेश नामदेवराव आहेर. मंडळी, सक्सेस कशामुळे मिळतं? सक्सेसफुल होण्याची गरज आहे का? सक्सेसची डेफिनेशन काय? सक्सेसची डेफिनेशन प्रत्येक माणसागणित बदलते का आणि बदलली पाहिजे का? काय आहे सक्सेस? आणि सक्सेस म्हणजे काय हे कोणाकडनं समजावं, का समजावं? मला ना नेहमी एक गाईड वापरायची सवय असल्यामुळे, आय एम व्हेरी सॉरी टू से दॅट, वापरू नये, नोट्स स्वतःच्या काढा, नाही तर तुमचे पॅरेंट्स पहिल्याच शोला मला मारतील. तर एक शॉर्टकट काय माहिती का आयुष्याचा? तुमच्या आयुष्याच्या पायवाटेवर तुम्ही नवी पायवाट बनवायला गेलात ना, तर त्याला थोडा वेळ लागेल. कारण ती नवी पायवाट तुम्हाला वाटत असेल की ग्रीनरी आहे, खूप सुंदर आहे, पण तिथे एखादा काटा पण असू शकतो. पण आपण अशी एखादी पाऊलवाट निवडली की ज्याच्यात कोणीतरी एक चांगला व्यक्ती, एक सक्सेसफुल व्यक्ती गेलेला आहे. आपण त्याला ब्लाइंडली फॉलो करायचं नाही आहे. आपण कोणालाच ब्लाइंडली फॉलो करू शकत नाही. तुम्ही कोणाला ब्लाइंडली फॉलो केला तर तुम्ही तोंडावर पडणार 100%. पण एक सुंदर पाऊलवाट असेल ना, त्याच्यावरनं चाललं ना, तर काटे टोचतील पण कमी. अशाच एक पाऊलवाटेवर आज आपल्याला चालायचं आहे. आज आपल्याबरोबर आहे शैलेश कुटे. हाय शैलेश. हाय. वेलकम टू माय शो. थँक्यू सो मच. आय होप यू विल एन्जॉय. येस, डेफिनेटली. शैलेश, मी काय बोललो आत्ता, हे पटलं का तुला? की सक्सेस जर फॉलो करायचं असेल ब्लाइंडली न करता, एखाद्या सक्सेसफुल माणसाला जर आपण फॉलो केलं, त्याच्या पाऊलवाटेला, त्याच्या आयुष्याला. बघ, आपण ऑटोबायोग्राफी का वाचतो? आपल्याला शाळेत ते एन्करेज करायचे की ऑटोबायोग्राफी वाचा. म्हणजे एखाद्याचं आयुष्य जर समजून घेतलं, त्याचे लूपहोल्स आणि त्याचे बेनिफिट समजतात. तुला काय वाटतं? डेफिनेटली एखाद्याचं आयुष्य जर फॉलो केलं तर जीवनामध्ये यश मिळवायला, म्हणजे तो जर यशस्वी असेल तर डेफिनेटली यश मिळवायला फायदा होतो. पण प्रत्येकाचे जीवनातले येणाऱ्या अडचणी आणि त्याचे गोल्स हे वेगळे असतात. तर त्याला जर तुम्ही
एकमेकाबरोबर मर्ज केलं, म्हणजे तुमच्या आयुष्यातले गोल आणि तुमच्या येणाऱ्या अडचणी आणि याला त्याचे रेफरन्स पॉईंट्स म्हणून जर घेतले तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस फॉर यू? सक्सेस बऱ्याच प्रकारचे सक्सेस असतात. एक एज्युकेशनल सक्सेस असतं, तुमचं व्यावसायिक जीवनातलं सक्सेस असतं, वैवाहिक जीवनातलं सक्सेस असतं, तुमचं फॅमिलीबरोबरचं जे तुमचं आयुष्य जातं ते सक्सेस असतं. हे अशा सक्सेस म्हणजे फक्त जीवनात यशस्वी झालो, पैसे कमवले, मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये यश मिळालं असं नाही होत. सुंदर. तुम्हाला अशा सर्व डायमेन्शनमध्ये यश मिळालं पाहिजे अँड दॅट इज सक्सेस. शैलेश, मला एक सांग, तू आत्ता खूप सुंदर बोललास की सक्सेसचे डायमेन्शन्स किती आहेत. तर वयाप्रमाणे सक्सेसचं डेफिनेशन बदलतं का रे? म्हणजे तू स्कूल गोईंग असशील त्यावेळेस तुझं ड्रीम्स वेगळे असतील, सक्सेसचं पॅरामीटर्स वेगळे असतील. कॉलेजमध्ये होतास, आत्ता आहेस, नाव यू आर इन बिझनेस, यू हॅव स्टार्टेड न्यू क्लब, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. थँक्यू. काय पॅरामीटर्स आहेत सक्सेसचं? व्हॉट इज द डेफिनेशन? डज इट चेंज अँड वेदर इट शुड चेंज ऑर नो? येस, डेफिनेटली चेंज होतात आणि चेंज झालेच पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण शाळेमध्ये असतो त्यावेळेस आपण त्या शाळेतल्या यशाची जी व्याख्या असते ती वेगळी असते. का आज आपले स्पोर्ट्स आहेत तर ह्या स्पोर्ट्समध्ये मी जिंकलो पाहिजे. माझ्या एक्झाम्स आल्या, एक्झाममध्ये मी पहिला आलो पाहिजे. पहिला नाही आलो तर मग एखाद्या ॲव्हरेज स्टुडंटची इच्छा असते मी 10मध्ये तरी यायला पाहिजे. मग त्याच्यापेक्षा जो थोडासा कमी असतो तो म्हणतो नाही मी निदान 50% तरी मिळाले पाहिजे. तो हे त्याचे त्यावेळेसचे गोल आणि सक्सेसच्या डेफिनेशन्स असतात काय स्कूल्समधल्या. कॉलेजमध्ये जाताना त्याला असं वाटतं की बाबा ज्यावेळेस आफ्टर 12th म्हणजे पूर्वीच्या काळात जसा आपला काळ होता, तुमचं आमचं वय जवळजवळ एकच आहे समजायला हरकत नाही. 10वी आणि 12वी नंतर आपल्याला ज्या काही स्ट्रीम्स होत्या एज्युकेशनल, त्या स्ट्रीम्स अशा होत्या का 10वीला चांगले मार्क मिळवायचे, सायन्सला जायचं, सायन्सला गेल्यानंतर 12वी नंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे पहिले 2 मेन स्ट्रीम. या 2 मेन स्ट्रीममध्ये नाही जाता आलं तर मग काहीतरी दुसरं करायचं. ह्या अशा सक्सेसच्या डेफिनेशन्स होत्या. त्याच्यानंतर ज्या बिझनेसच्या असतात, जो जस्ट तुमचं लग्न झाल्यानंतर म्हणजे समजा एज्युकेशन कंप्लीट झालं आणि एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर ज्या स्थिर स्थावर होत असतो त्यावेळेसच्या अगेन गोल्स वेगळे असतात. जर इफ यू आर फ्रॉम द वेल ऑफ फॅमिली असेल तर मग ठीक आहे, मग एक बिझनेस त्या पॉईंटपासून पुढे न्यायचा असतो. जर तुम्ही फॅमिली ओके असेल, मध्यमवर्गीय स्ट्रगल चालू असतो आणि त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये मग परत जर तुम्हाला तिथून पुढे काही न्यायचं असेल तर मग परत तुमचं घर असतं. म्हणजे फ्लॅट असेल तर बंगला पाहिजे, बंगला असेल तर गाडी पाहिजे, गाडी असेल तर परदेश दौरे पाहिजे, परदेश दौरे पाहिजे तर तुमचे ऑफिस पाहिजे, ऑफिस पाहिजे तर स्टाफ पाहिजे. मग ते त्यावेळेस अगेन तुमचे गोल्स डिफरंट होत चालतात. सो असे डिफरंट गोल्स असतात. एजप्रमाणे ते बदलत जातात आणि डेफिनेटली नो डाऊट प्रत्येकाचे एजप्रमाणे त्यांनी त्याच्या गोलमध्ये थोडेसे व्हेरिएशन्स केले तर चालतात आणि करायलाच पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही 10वी 12वीत असतात तुम्ही फॅन्टसी वर्ल्डमध्ये जगत असतात. काहीतरी असं वाटतं नाही हे पाहिजे मला, ते पाहिजे, पण ते शक्य नसतं. ज्यावेळेस तुम्ही पहिले स्कूटर चालवायची इच्छा असते, मग गाडी चालवता, मग असं वाटतं नाही मी पायलट व्हायला पाहिजे, विच इज नॉट प्रॅक्टिकली शक्य नसतं. आणि आपल्या वेळेस आपल्याला ट्रेनचा ड्रायव्हर व्हायचं होतं. तुझं लहानपणीची काय इच्छा होती? म्हणजे व्हेरी चाइल्डहुड युअर फर्स्ट की मला हे बनणं आहे बाय. त्यावेळेस असं म्हणजे ज्यावेळेस कराटे खेळायचं असं तर कराटेचा ब्लॅक बेल्ट झालो पाहिजे, मी कराटे ब्लॅक बेल्ट 3 dan झालो पाहिजे. मग क्रिकेट खेळायचो तर मग रणजी खेळलो पाहिजे. मग अभ्यासामध्ये येस आय वॉज ऑलवेज ॲव्हरेज स्टुडंट. म्हणजे काही फार एक्स्ट्राऑर्डिनरी मी नव्हतो, पण ॲव्हरेज स्टुडंट होतो. 60s 70s मध्ये मार्क मिळवणारा. 60s 70s दॅट टाइम इज नॉट ॲव्हरेज. हां ओके हां. तर इंजिनियर व्हावं आणि कन्स्ट्रक्शनमध्ये जावं असं काहीतरी इच्छा होत्या त्यावेळेस नंतरची. हां. तुझं स्कूलिंग कुठे झालं? इट्स अ बिग क्वेश्चन. माझ्या एवढ्या शाळात कोणीच बदलल्या नसतील. का? कारण असं का मी बालवाडी ते 4थी मराठा हायस्कूलचं अभिनव बालविकास मंदिर होतं त्या शाळेत शिकत होतो. ओके. त्याचं पहिलं कारण असं होतं का ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो, कारण 67ला 1967ला आमचे वडील मुंबईवरून नाशिकला आले. मुंबईहून आले? हां. आमचं मूळ गाव वडिलांचं तसं पुणे जिल्ह्यातलं जुन्नर तालुका. ओके. आणि वडील जुन्नर तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे का घरातला प्रत्येक एक मनुष्य हा मुंबईला आयदर डॉकमध्ये किंवा क्रॉफर्ड मार्केटमध्ये हा काम करतो. अच्छा. तर तसेच आमचे वडील क्रॉफर्ड मार्केटला काम करायचे. आमची क्रॉफर्ड मार्केटला एक छोटीशी पेढी होती फ्रूटची आणि फळांचा व्यवसाय होता. तर 67च्या दरम्यान वडील खरेदीच्या निमित्ताने नाशिकला आले आणि नाशिकला स्थायिक झाले. माझा जन्म 67ला नाशिकलाच झाला. ओके. ज्यावेळेस माझा जन्म झाला
दिल्ली दरवाजा म्हणजे दही पुलावरती ओके भाड्याच्या घरामध्ये. ओके आणि दही पुलावरती असताना मी 3.5-4 वर्षाचा झालो, मग मला अभिनव बालविकास मंदिरला टाकलं. मराठा समाजाचा म्हणजे मराठा शाळेत टाकलं पाहिजे असं ते त्याचे ढोबळ विचार तिथे टाकलं. मग आम्ही घर बदललं. राहायला आम्ही शरम कॉलेज रोडला NDCC बँक कॉलनी होती, तिथे घर आम्ही भाड्याने घेतलं. त्या घरात राहत असताना तिथून मग आम्हाला अभिनव जवळ होती. मग मी 4थीपर्यंत अभिनव बालविकास मंदिरमध्ये शिकलो. मग 5वी 6वी 7वीला 5वीला वडिलांनी तिथून शाळेतून काढलं आणि कॉलेज रोडवरून रचना विद्यालय अजून जवळ होती, त्यामुळे मग कॉलेजवरून तिथून कॉलेज रोडनी रचनाला टाकलं. 5वी 6वी 7वी 3 वर्ष मी रचनामध्ये शिकलो. मग परत तो टर्निंग पॉईंट आला, का इंजिनियर व्हायचं, मग टेक्निकल घे. मग रचनामध्ये टेक्निकल नव्हतं. 8वीला टेक्निकलचं त्यावेळेस एक फॅड होतं बघा, टेक्निकलला ॲडमिशन घ्यायची. मग 8वीला मला परत मराठा हायस्कूलमध्ये टाकलं. ओके मग मराठा हायस्कूलमध्ये मी टेक्निकल घेतलं. मग 8वी मराठा हायस्कूलमध्ये केलं, परंतु झालं असं का आम्ही घर बदललं. ओ मग परत आम्ही कॉलेज रोडवरून राहायला भद्रकालीला वावरे गल्लीत आलो. ओके मग तिथून मग जवळची शाळा कुठली आणि टेक्निकल असलेली कुठली, तर मग बिटको JDC आपली जी बिटको हायस्कूल होती, JDC बिटको, हां CBSची कलेक्टर ऑफिस समोरची. मग तिथे 9वी 10वी झालं. असे 3 तर शाळा याच बदलल्या. नाउ टेल मी, इज दिस द रिझन की तुझा फ्रेंड सर्कल खूप आहे आणि तू खूप लवकर मित्रांमध्ये मिसळतो हे मी ऐकून आहे. येस, Is it true? डेफिनेटली. म्हणजे बोलणं खूप आवडतं. आजही आय एम नॉट व्हेरी मच ॲक्टिव्ह ऑन फेसबुक. आय लव टू टॉक फेस टू फेस. सो फेसबुकपेक्षा फेस टू फेसला मी जास्त बिलीव्ह करतो. सो डेफिनेटली त्याच्यामुळे खूप मित्र आहेत. आणि परत असं का 11वी 12वी सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेतली RYKला, आणि 11वी 12वी तिथे असताना तो एक मित्रपरिवार झाला. 12वी नंतर मग इंजिनिअरिंगला प्रवरानगरला गेलो, ओके तो अजून वेगळा मित्रपरिवार झाला. त्यामुळे असे मित्र जे आहेत ते खूप शाळा घरं खूप बदलले. बेसिकली पहिलं घर होतं ते दही पुलावरचं, त्याच्यानंतर कॉलेज रोडला 10 वर्ष राहिलो NDCC बँक कॉलनीत. त्याच्यानंतर परत शरमपूरमध्ये 6 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर तिथून वावरे गल्लीत राहायला गेलो. वावरे गल्लीत राहिलो 6 वर्ष. तिथून मग इथे राहायला आलो तिडके कॉलनीमध्ये. तिडके कॉलनीत परत आता 20 वर्ष झाले राहतोय. त्यामुळे घरंसुद्धा एवढे बदलले, शाळा बदलल्या, कॉलेजेस बदलले. त्यामुळे मित्र आणि सहवास हा खूप वेगवेगळ्या लोकांचा लाभला आयुष्यामध्ये. यू वॉज ऑलवेज अ बॅकपॅकर. येस, ऑलवेज ऑन अ गो. ऑलवेज ऑन गो. इंजिनियर झाला. तू मगाशी बोलता बोलता बोलला की मला इंजिनियर व्हायचं होतं. ही तुझी इच्छा होती, पॅरेंट्सची होती? दोघांची पण. म्हणजे मलाही वाटायचं, कारण जसं मी बोललो काय 80-82च्या काळामध्ये 2च स्ट्रीम फेमस होत्या, का एक तर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. तर डेफिनेटली टेक्निकल घेतलं होतं. आणि मुलगा असल्यामुळे नॉर्मली कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीकडे जावं वगैरे. आणि घरात जस्ट वडिलांनी 80च्या काळामध्ये प्लॉट्सचा बिझनेस सुरू केला होता. ओके सो असं वाटलं होतं का चला आपण मग कन्स्ट्रक्शन करूया. तर मग कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊ म्हणून इंजिनिअरिंगला गेलो. स्कूलमध्ये स्वभाव कसा होता? स्कूल कॉलेजमध्ये स्वभाव कसा होता? तुझा मुळात स्वभाव कसा होता? तर बोलका होतो, सगळ्यांमध्ये मिक्स होणाऱ्यामधला होतो. आणि स्पोर्ट्समध्ये बऱ्यापैकी होतो. स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे जो स्पोर्ट्समन असतो बेसिकली तो खूप लोकांशी फ्रेंडली असतो. आणि त्याच्यामध्ये ते जे टीम स्पिरिट असतं ते टीम स्पिरिट कायम असतं. कारण इंडिव्हिज्युअल गेम खेळणारे वेगळे असतात आणि जे टीम ग्रुप गेम खेळतात त्यांना ग्रुपला बरोबर घेऊन चालायची सवय असते. त्यामुळे आय एम ऑलवेज अ टीम लीडरसारखी माझ्यात ती क्वालिटी राहिली. यू वॉज ऑलवेज अ लीडर. Yes, yes. यू वांटेड टू बी अ लीडर. मंडळी, इस बात पे ब्रेक लिया जाए. ओके. वेलकम टू माय शो. सक्सेसफुल होण्याची गरज आहे का? एखाद्याचं आयुष्य जर फॉलो केलं तर जीवनामध्ये डेफिनेटली यश मिळवायला फायदा होतो. जीवनात यशस्वी झालो, पैसे कमवले, टीमध्ये यश मिळालं असं नाही होत. माझ्या एवढ्या शाळात कोणीच बदलल्या नसतील. म्हणजे मी आजही सुंदर कांदा, कोथिंबीर, मिरच्या कापू शकतो. मग राजकीय तर भुंगा होता डोक्यात. ह्या देशामध्ये 3च लोक फेमस आहेत. एक आहे हिंदुस्थानात फिल्म स्टार, दुसरा क्रिकेटर आणि तिसरा पॉलिटिशियन. त्या स्वप्नामागे धावत असतात की आपल्याला नगरसेवक झालं की एवढे पैसे मिळतील आणि ते त्यांना मिळत नाही.
Hello and welcome. X Success Story with Dr. Rajesh Namdev here. With us is शैलेश कुटे. शैलेश मगाशी आपल्याला म्हणाला ही वॉज ऑलवेज अ स्पोर्ट्समन अँड स्पोर्ट्समन इज ऑलवेज हॅपी अँड हॅव लिडरशिप क्वालिटी. खूप सुंदर बोललास. स्पोर्ट्समन मुळात सगळ्यांबरोबर राहायला आवडतं त्याला, आणि हार आणि जीत हे दोघं पराभव accept पचवायची करतो. ताकद हां. असते त्याच्यामध्ये. हे किती महत्त्वाचं आहे आयुष्यात. आहे. आता माझ्या आयुष्यातले का वेगवेगळ्या स्तरात माझं आणि वास्तव्य झालं. फॅमिली तशी सर्वसामान्य, आम्ही मध्यमवर्गीय होतो. आमचा पहिला व्यवसाय जो वडिलांचा होता तो 67 साली वडिलांनी शिवाजी रोडला चिवडा आणि भेळवत्त्याचं दुकान सुरू केलं. हे पण तुमचं फ्रुट्सचं होतं ना. ते 67ला वडिलांनी बंद केलं. डायरेक्ट बंद केलं. डायरेक्ट बंद केलं. ते वडिलांनी छोट्या भावाला दिलं आणि वडील नाशिकला शिफ्ट झाले. आणि वडील नाशिकला शिफ्ट झाल्यानंतर 67 साली शिवाजी रोडला आम्ही पहिलं एक दुकान घेतलं 10x15चं, जे शिवाजी उद्यानाला लागून आहे. ओके तिथे आमचं पहिलं चिवड्याचं दुकान, प्रभाकर बंधू चिवडा आणि भेळवत्ता, ओके. असा आमचा हा पहिला व्यवसाय सुरू झाला. मग तिथे तो व्यवसाय करत असतानाच वडिलांना जमिनीच्या व्यवसायामध्ये लोक शेतकरी जाता येता भेटायला लागले चिवडा भेळवत्ता घेताना. आणि मग साधारणतः 75-76च्या काळामध्ये जमीन घ्यायला सुरुवात केली वडिलांनी. आणि मग जमीन घे, मग प्लॉट घे. त्या जमीन कशी म्हणजे 500-1000 रुपयाला जमीन मिळायची, 1 एकर जमीन, म्हणजे फार किमती पण नव्हत्या. आणि त्यावेळेस पाथर्डी, गंगापूर एरिया, अच्छा. गोवर्धन, असं तिथे एकदम जंगलच. हां, म्हणजे जिथे जाणं सुद्धा अवघड होतं. हो. अशा जागी मग जमिनी घ्यायला सुरुवात केली. आणि मग ते प्लॉट करायचे. मग ते प्लॉट करा, त्यावेळेस लेआउट अप्रूव्ह व्हायला जळगावला जायचा. ओके. मग वडील ते प्लॉटचं काम सुरू करता करता मग आम्ही चिवड्याच्या दुकानावर बसायला लागलो. कोणत्या वयात. मी चिवड्याच्या दुकानात बसायला लागलो बघा, मी 7वीला असेल तेव्हापासून. हां. 6वी-7वी प्रॉपर पासून. एकटा सांभाळायचंस. हो हो. यू आर स्कूल विथ दॅट. यू यूज टू एन्जॉय दॅट. येस येस येस. वडील चाले. नाही 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 नाही, वी यूज टू एन्जॉय दॅट. म्हणजे मी आजही सुंदर कांदा, कोथिंबीर, मिरच्या कापू शकतो. क्या बात. डोळे बंद करून सुद्धा, जसं तुम्ही टपरीवर म्हणजे पाहत. तुझं हॉटेल उघडण्यामागे तर नाही, ते ते कारण असू शकतं का. नाही, ते कारण युअर लव्ह फॉर फूड. लव्ह फॉर फूड आहे, परंतु हॉटेलचा हा तो एकदम वेगळा झालेला चमत्कार आहे. ओके. काय पण ते सांग हो. त्याच्याबद्दल. मग असं एक चिवडा भेळवत्त्याच्या दुकानावर बसायचो आम्ही. मी, माझा मोठा भाऊ, मी घरातला सगळ्यात धाकटा. ओके. माझ्या 3 मोठ्या बहिणी, नंतर भाऊ, आणि मग मी शेवटचा. भाऊ काय करतो. भाऊ आता तसं देवधर्म, म्हणजे आता भाऊ काही तसं स्पिरिच्युअल लाईफ. फ्युचर लाईफ, ते आता तसं काही काम वगैरे फार ॲक्टिव्हली करत नाही. तर मोठे बंधू चिवडा दुकान सांभाळायचे आणि मग मी त्यांना मदत करायला जायचो तिथे. मग त्याच वेळेस आम्ही काय, वडिलांनी मग समोर एक जिमखान्याच्या शॉपिंगमध्ये चहाचं, पावभाजी, 3 बहिणी मोठ्या, भाऊ मोठा. मग घरात झाकटा येतं सगळं, प्रत्येक कामाला आवाज दिला का मी उपलब्ध. मग तसं करत करत ते सुरू झालं आयुष्य. आणि हेच करत करत असताना 12वीच्या दरम्यानच समजा सायन्स कॉलेजला होतो. सायन्स कॉलेजला असतानाच जी आता सध्याची माझी मिसेस आहे, बायको राजेश्री, ती 1 वर्ष ज्युनियर म्हणून मला तिथे कॉलेजला आली. ओके. तर जसं आपण सिनियर मुलं ज्युनियर पाहतात ना, कोण मुली आल्यात का, ओके. तसंच मग मी पण आपलं ज्युनियर हंटिंग चालू होतं. अच्छा. तर त्यावेळेस मग तिची मैत्री झाली. ओके. आणि सो युअर्स इज लव्ह मॅरेज. येस, माइन इज अ लव्ह का मॅरेज यू कॅन. ओके. लव पण म्हणजे तसं तर तो स्ट्रगलिंग पिरियड त्या काळात. लव म्हणजे हा फार अवघड विषय होता. मुलगी पटवणं आणि पटवणं हे पण अवघड होतं. म्हणजे आय मस्ट हॅव प्रपोज हर अराउंड 108 टाइम्स. ओ डोंट टेल मी. 1.5 वर्ष प्रपोज करत होतो. आणि 1.5 वर्षानंतर शी सेड ओके. ओके. नॉट येस, ओके. ओ. नाउ बेटर यू फोकस ऑन युअर स्टडी. ओके. असं म्हणून असं होतं. आणि मग वी वर गुड फ्रेंड्स फॉर 6 years. लग्नाच्या आधी 6 वर्ष आम्ही एकमेकाचे चांगले मित्र होतो. लकीली असं झालं का, मी प्रवराला ॲडमिशन घेतली, तिला नेक्स्ट इयर मग मेडिकलला तिकडेच ॲडमिशन मिळाली. ओके. शी ऑल्सो स्टडीड देअर. आणि ती तिथे शिकत होती, आम्ही दोघं एकत्र शिकलो. माझं पहिले संपलं, मी नाशिकला निघून आलो. मला वाटलं तू 1 वर्ष ड्रॉप घेतला मुद्दामून. तसं लांबवलं तिच्यासाठी. आणि मग इकडे आलो. इकडे आल्यानंतर मग पहिला कॉन्फ्लिक्ट घरात असा बिझनेसवरून वडिलांबरोबर व्हायचा का, मला असं
थोडंसं वाटायचं का हे नाही हे करावं, असं नाही असं करावं. आणि वडील ही फ्रॉम द ओल्ड बुक ऑफ स्टडीजच्या त्या ह्याच्यातून. So you was realistic because of education, or we can say generation gap. हां, जनरेशन गॅप म्हणता येईल, थोडं एज्युकेशन म्हणता येईल, आणि थोडं स्पीड जो होता ना, असं लवकर मोठं व्हायचं, भागणं आहे, पोहोचणं आहे, तर तो स्पीड असं ते होतं थोडंसं. आणि मग थोडंसं तिथे मग कॉन्फ्लिक्ट होता, म्हणजे काही गोष्टी वडिलांच्या मला पटायच्या नाही, मला त्यांच्या पटायच्या नाही, त्यांच्या मला पटायच्या नाही, त्यांना माझ्या पटायच्या नाही. मग ठीक आहे, मग मी लेट गो करायचो त्या गोष्टी. त्याच काळामध्ये मी काही एम्पॉवरमेंटचे काही प्रोग्राम्सही चांगले केले, म्हणजे शिवखेराम असेल. शिवखेरांना आणलं सुद्धा. हो, मी नाशिकला आणलं होतं, ताजला कार्यक्रम केला होता 3 दिवसाचा. दॅट टाइम व्हॉट वॉज युअर एज? दिस मस्ट बी 92. नाही, म्हणजे हाऊ मेनी इयर्स आफ्टर युअर इंजिनिअरिंग? म्हणजे मी शिवखेराला आणलं होतं मी नाशिकमध्ये, तो तुम्ही म्हणा माझं वय त्यावेळेस तुम्ही आय मस्ट बी 25च्या आसपास असेल. मग तू ह्या साईडला कसं काय आला? मोटिवेशनल साईडला कसं काय आला? स्पिरिच्युअल साईडला? मी सांगतो, लाईफमध्ये खूप गोष्टी केल्या. म्हणजे कॉलेज लाईफमध्ये? कॉलेज नंतर आय फिनिश माय एज्युकेशन 88-90ला संपलं ना. नाव आय एम 53. या. सो माझं 91ला लग्न झालं. आफ्टर 91 आय गॉट मॅरिड. मग बायको परत पोस्ट ग्रॅज्युएशन करायला शिकायला गेली पुढे. मग 2 वर्ष आय वॉज लिव्हिंग बॅचलर लाईफ, मॅरिड बॅचलर काय. आणि मग तसंच त्या 91-92च्या काळात असं झालं का थोडं राजकारणात सुद्धा माझी इनडायरेक्ट एंट्री झाली. 92-93ला जी पहिली महापालिकेची निवडणूक झाली, त्या 92-93च्या पहिल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी आई काँग्रेसच्या तिकिटावरती उभी राहिली आणि ती निवडून आली. म्हणजे पॉलिटिक्सचं बॅकग्राऊंड घरात आधी होतं का आई अचानक आली? आधी होतं, म्हणजे आधी होतं असं ते मामांकडनं. शांताराम बापू वावरे जे पहिले महापौर होते, ते माझ्या आईचे सख्खे मोठे भाऊ. ओके. सो तसा तो तिकडून वारसा होता. आणि आई तोपर्यंत पीपल्स बँकेला डायरेक्टर होती, झालेली होती, म्हणजे ज्यावेळेस 92च्या निवडणुका झाल्या त्यावेळेस. आणि वडील तोपर्यंत मर्चंट बँकेला पण डायरेक्टर होते. सो म्हणजे कॉपरेटिव्हमध्ये आई वडील पहिले होते आणि ह्या महापालिकेच्या निवडणुका आल्या. तर 92च्या काळात मी त्या निवडणुकीत ॲक्टिव्ह झालो, कारण मीच थोडासा फ्रेंड सर्कल मोठं होतं. आणि मग त्या निवडणुकीत आई जिंकून आली. मग आई जिंकली, मग थोडंसं तिकडे पण इन्क्लिनेशन आलं राजकारणामध्ये. मग त्याच काळात बिझनेस करून राजकारण करायचं. मग असे हे माझी तारेवरची सर्कस चालू होती. कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट स्टार्ट केले मी. 2 बिल्डिंग्स पण बांधल्या त्या काळात. आणि मग बिल्डिंग बांधताना पण ते लक्षात आलं आमच्या थोडंसं एक इंटरनल आता एक नातेवाईकावर नाही जमलं माझं. सो नाही जमलं तर मग काय करायचं. तर मग मी एका कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून लागलो. डोंट टेल मी. अरे बापरे. मग मी सकाळी स्टाय लावून सबमर्सिबल पंप, मोनोब्लॉक पंप सेट विकायला जायचो. आय स्वेअर मॅन. मग ते काम केलं मी वर्षभर. दिस इज आय एम टॉकिंग अबाउट 91च्याच त्याच काळामधलं. मग आय लेफ्ट दॅट कंपनी. मग कंपनी सोडल्यानंतर हे मध्यंतरी असं कन्स्ट्रक्शन हे ते काही काही चालू होतं. मग मीनवेल आमचे एक दाजी आम्हाला म्हणाले का आपण PVC पाईपची फॅक्टरी टाकूया नारायणगावला. तर मी म्हटलं येस चलो. मी तसा वैतागलो होतो इथे. मग मी त्या फॅक्टरीला त्यांच्यावर आम्ही फॅक्टरी सुरू केली. मग मी कोलसॅट बॅटनफील्ड जे एक मशीन आहे जर्मनीचं, त्याचं ट्रेनिंग घेतलं. सबमर्सिबल ट्विन स्क्रू मशीनमधून ट्विन स्क्रू मशीनमधून रिजिड PVC पाईप कसे बनवायचे हे शिकलो. आणि मग मी पाईप मॅन्युफॅक्चरिंग प्लस पाईप सेलिंग हे पण काम केलं 2 वर्ष. आणि असं सगळं स्ट्रगलिंग चालू होतं. आणि हे सगळं करत असताना मी 96 आय स्टील रिमेंबर दॅट डेट, 6 सप्टेंबर 1996 आय गॉट फर्स्ट ब्रेक थ्रू ऑफ माय लाईफ. व्हॉट वॉज दॅट? पाथर्डीला एक जमीन होती आमच्या वडिलांची 11 एकर. आणि त्या जमिनीमध्ये थोडं डिस्प्यूट होतं. तर ती जमीन मी वडिलांना म्हटलं ही तुम्ही मला द्या, माझ्याकडे गिऱ्हाईक आहे, मी विकतो. तर वडील म्हणाले ठीक आहे. ॲज युजल डील ठरलं.
11 एकरची एक्स अमाऊंट त्यांना मी द्यायची, त्याच्यावरती जे पैसे मिळतील ते दॅट इज माय प्रॉफिट. ही सेड ओके, कारण तेही तसं त्यांना माहीत होतं ही कोर्ट कचेरी आहे, हा काय करतो बुवा, जाऊ द्या, ओके म्हणाले ते. आणि ते ओके म्हणाले आणि मी ते डील थ्रू केलं जस्ट इन 14 days. आणि ट्रस्ट मी, मला मी ती जागा 55 लाख रुपयाला विकली त्यावेळेस. ओके. आणि सगळे पैसे जाऊन वगैरे मला सगळ्या सेटलमेंट्स वगैरे सगळ्या प्रॉपर्टीचे जाऊन वगैरे आय गॉट गुड मनी. ओके. आणि मग माझ्या लक्षात आलं का जमिनीच्या धंद्यात मला यश आहे, आपण हा धंदा करू शकतो. मग देन प्रॉपर्टीच्या बिझनेसमध्ये मग मी फुल टाइम नाही, फुल टाईम नाही म्हणता, पण स्टार्ट केलं. ओके. वडिलांबरोबर नाही, माझं वेगळं. मग प्लॉट घेतला, छोटा प्लॉट घेतला, मोठा प्लॉट घेतला, विकला, असं हे सगळं चालू होतं. त्याच काळामध्ये मग मी मिसेसचं पहिलं क्लिनिक सुरू केलं डोळ्याचं. ती डोळ्याची डॉक्टर होऊन आली. मग MG रोडला जागा घेतली, ग्राउंड फ्लोअरला, काँग्रेस कमिटी शेजारी, स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये. मग तिथे तिचं पहिलं क्लिनिक सुरू केलं. मग तिचं स्टार्ट झालं. मग माझं हे प्लॉटचं सुरू झालं. आणि हे सगळं करत असताना मी त्या छोट्या मोठ्या त्यावेळेस भिशी चालायच्या बघा. अच्छा. मग ते 1-2 भिशी लावल्या. मग भिशीचे पैसे यायचे, म्हणजे थोडं अमाऊंट पाहिजे ना मोठी हातात. सॉरी टू इंटरप्ट. मनी वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. येस, लक्षात आलं का पैसे तर लागतीलच व्यवहाराला. कुठलाही बिझनेस करायचा तर पैसे लागतील. आणि त्यावेळेस घरातून पैसे मिळणार नाही लक्षात आलं, बाजारात कोणी पैसे देणार नाही हे पण लक्षात आलं. तर मग काय करायला पाहिजे, तर मी पहिली पीपल्स बँकेची 25,000 रुपयाचं कॅश क्रेडिट अकाउंट सुरू करून घेतलं. त्यावेळेस रमेश केंगे चेअरमन होते बँकेचे. आणि मी रमेश केंगे आमचे फॅमिली फ्रेंड, आणि आई तर डायरेक्टर होतीच पीपल्स बँकेला. मी म्हटलं मामा मला एक कॅश क्रेडिट अकाउंट चालू करून द्या. तर त्यावेळेस टर्म लोन घ्या असं म्हणायचं, पण टर्म लोनला कोण मॉर्गेज काय द्यायचं काय असे विषय होते. आणि मला पैसे पूर्ण हातात नको होतेच, मला व्यवहाराला लागतील तेव्हा पैसे पाहिजे आणि ते तेव्हा उपलब्ध झाले पाहिजे. तर 25,000ची पहिली एक CC मिळाली कॅश क्रेडिट. मग मला कॉन्फिडन्स आला का माझ्याकडे 25,000 रुपये माझे आहेत, एनी गिवन टाईम रात्रीतून लागले तरी पैसे आहेत. मग असं करत ते पैशाचं रोटेशन करायला लागलो. प्लॉट्स घेणं विकणं, टोकन दिलं, मग टोकनवरती विकलं, हे असं सगळं करत असताना एक थोडीशी स्टॅबिलिटी यायला लागली. मग राजकीय तर भुंगा होता डोक्यात. का होता तो? आई नगरसेविका होती. आईचं सर नाही, आय वॉन्ट टू आस्क यू दिस क्वेश्चन बिकॉज पॉवरची मजा समजली होती? नॉट रिअली. यू वॉन्ट टू डू समथिंग फॉर सोसायटी? बघा सोसायटीसाठी त्यावेळेस काय होतं विचार? द रिझन यू एंटर्ड द पॉलिटिक्स? फेम. फेम. ए थँक्स फॉर गिव्हिंग ट्रू आन्सर्स. हां, का फेम. माझी एक गोष्ट त्यावेळेस डोक्यात पक्की भिनली होती, ह्या देशामध्ये 3च लोक फेमस आहेत आजही. एक आहे हिंदुस्थानात फिल्म स्टार, दुसरा क्रिकेटर आणि तिसरा पॉलिटिशियन. तर तो काळ असा होता, माझ्या लक्षात आलं मी क्रिकेटर होऊ शकत नाही, आता वेळ गेली. फिल्म स्टार होऊ शकत नाही, वेळ गेली. मग शिल्लक होतं फक्त पॉलिटिशियन. पण चला राजकारणात आपण आपल्याला आजमावू शकतो. सो युअर मूव्स वेर सो कॅल्क्युलेटेड दॅट टाइम? येस, आपोआप होत होतं. आपोआप होत होतं. आणि कसं असतं ठरवायचं, आणि मी कधीही असा प्रोजेक्ट रिपोर्ट करून काम नाही केलं. करायचं, सुरू केलं, उतरायचंच डायरेक्ट. यश अपयश पाहू. मग तुम्ही म्हणाल तर तसं मग राजकारणातल्या माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या कॅलिबरच्या माणसाला इलेक्टिव्ह यश तसं कमी मिळालं. ओके. बट यस, आय गॉट अ गुड सक्सेस. मग मी त्याच काळात महापालिकेची निवडणूकही लढलो, नगरसेवक झालो. नगरसेवक असतानाच मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष पण झालो. नाही, युथ काँग्रेसचा अध्यक्ष पहिले झालो मी. युथ काँग्रेसचा अध्यक्ष तो पण म्हणजे असा माझा मित्र मुझफ्फर हुसेन, म्हणजे जो नंतर मित्रही झाला, व्हेरी क्लोज फॅमिली फ्रेंड, तो महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं का तुम्हाला काँग्रेसमध्ये जे आहे तुम्हाला ऑर्गनायझेशनमधून घुसले तर जास्त सोयीचं जातं. ओके. लॉयल्टी पेज म्हणतात ना तसं. कारण शांताराम बापू आवरे हे अयशस्वी का झाले तर माझ्या लक्षात आलं काँग्रेसच्या राजकारणात. कारण संघटना ही कायम छाजेड
आणि माने यांच्या ताब्यात राहिली. आणि बापू ही वॉज अ गुड फायटर, बट संघटना ताब्यात नव्हती. मग मला लक्षात आलं की आपल्याला संघटनेत घुसलं पाहिजे. मग मी ते युथ काँग्रेसमध्ये घुसलो. आणि युथ काँग्रेसमध्ये घुसल्यानंतर मला फोकस होता का शहर काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचं. मग 15 वर्ष अध्यक्ष असलेले मुरलीधर मानेंना काढून त्यांच्या जागेवर मी अध्यक्ष पण झालो. इट वॉज अ बिग ब्लो इन महाराष्ट्र पॉलिटिक्स, नॉट ओनली नाशिक. अच्छा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्या त्या राजकीय मूळची खूप चर्चा झाली. ओके. कसाला कोण हा शैलेश कुठे. कारण मुरलीधर माने वॉज अ लॉयलिस्ट काँग्रेसमधले होते आणि विलासराव देशमुखांच्या एकदम जवळ. म्हणजे त्यांचा एक ओरा होता, त्यांचा एक सर्कल होतं. आणि मी त्यांना तो ब्लो दिला. इट वॉज अ बिग पंच. पण माझे खूप दुश्मन तयार झाले राजकीय. त्याच काळात मला एक असं चांगला ज्याला म्हणतात बिकॉज ऑफ युअर ॲम्बिशन्स. नो 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 मी राजकीय दुश्मन तयार झाले ते बिकॉज ऑफ युअर ॲम्बिशन की हा खूप सक्सेसफुल होऊ शकतो. सक्सेसफुल होऊ शकतो. काय असतं, दोन गोष्टी असतात राजकारणात. तुम्हाला द्वेष करतात लोक. एक असतो तुम्ही कोणाचा तरी बोट धरून स्थानिक राजकारणातल्या त्या नेत्यांनी तुम्हाला प्रमोट केलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे पंडितराव गीते होते समजा, पंडितराव खैरे. पंडितराव खैरेंना प्रमोट करणारे मुळचंदभाई गोठी, जिल्ह्यातले असे काही लोक होते. स्थानिक राजकारणातले काही लोक होते. नंतर आत्ताच्या राजकारणातले तुम्ही जर नावं घेतले काही, तर त्यांना प्रमोट एक ग्रुप म्हणून ते होते. म्हणजे मानेंचा ग्रुप, छाजेडांचा ग्रुप, बापूंचा ग्रुप, त्या ग्रुपमधून ते पुढे आलेले होते. मी कुठल्याच ग्रुपमधून नव्हतो. मी स्वतःचा ग्रुप तयार करायला गेलो. आणि म्हणजे ताकदीपेक्षा जास्त ज्याला म्हणता ना, असं मी करायला गेलो. आणि माझ्या लक्षात नाही आलं का राजकारणामध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स असतात. ग्रुप तयार करताना तुम्हाला जर कधी तुमच्या फॉलोअर्सला कंटिन्युअस आणि रेग्युलर बेसिसवरती काही जर देता नाही आलं तर तो तुमच्यावर राहतच नाही. बिकॉज ही हॅज इज ओन ॲम्बिशन. येस. आणि मग ते कंटिन्युअस देता येणं मला शक्य नव्हतं, कारण मी स्वतःच राजकारणात तेवढा स्टेबल. हे पण देतात म्हणजे खरोखर देतात म्हणजे देतात. यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय मीन टू से. देतात का पॉलिटिशियन फक्त शब्दाने आश्वासनं देतात रे? दोन्ही पण असतात. कसं असतं, आश्वासन देतात. कार्यकर्ता जो आहे ना, तो बिचारा असा बॅटलफील्डवरच्या सैन्यासारखा असतो. म्हणजे समजा तुम्ही भारत पाकिस्तान युद्ध चाललं आहे आणि तुम्ही इथून लढताय काय, आणि शेजारच्याला गोळी लागते, तो मरतो, पण तुम्हाला वाटतं मला नाही लागणार, ही त्याला गोळी होती. तसा हा राजकारणात हा अदृश्य त्या गोष्टीच्या मागे पळत असतो. आज न उद्या मिळेल, आज न उद्या. त्याला रोज दिसतं दृष्टीपथात का हे आता माझ्या जवळ आलं आहे, हे मला मिळणारच. आणि हे मिळत नाही, कारण त्या एका जागेसाठी प्रचंड खूप लोक असतात इच्छुक. खूप वेगवेगळे डायमेन्शन्स असतात. खूप फोर्सेस काम करत असतात तुमच्या विरोधात त्या पोस्ट. ते छोट्या मूव्हसाठी सुद्धा. हो हो. म्हणजे साधं काँग्रेसमध्ये एखाद्या प्रभागाचं अध्यक्ष होणं हे सुद्धा त्या काळात खूप महत्त्वाचं मानलं जायचं. तर त्या काळात मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष झालो, प्रदेश काँग्रेसला सेक्रेटरी झालो. आणि हे सगळ्यांच्या नजरेत आलं. आणि दुसरं माझी लाईफस्टाईल. काय झालं, मी खूप मोठा आहे, मी श्रीमंत आहे नव्हतो. मी श्रीमंत नव्हतो, पण लाईफस्टाईल जी जगलो ना मी, ती अशी वाटायची का बा ही समथिंग, हा कुठे आपल्याला ओव्हरटेक करेल. म्हणजे तू ऑरा क्रिएट केला होता का तो झाला होता तुझ्या लाईफस्टाईलने? तो लाईफस्टाईलने क्रिएट झाला अननोनली. आणि आजही आजही तो आहे. आजही तुम्ही जसं आज मला यशस्वी समजताय, मी यशस्वी, मी म्हटलो ना, मी सगळ्या याला फ्रंटला यशस्वी आहे. पण फायनान्शियल फ्रंटला तुम्ही जर म्हणाल तर मी आज नाशिकमध्ये 100वा 200वा वगैरे लागत असेल, पण लोक मला त्या पहिल्या 10, 20, 50 समजतात. सॉरी टू इंटरप्ट. यशस्वीची डेफिनेशन अजून सुद्धा पैसा आहे का रे समाजात? डेफिनेटली आहे. का फक्त पैसाच यश आहे? नाही, समाजात व्हॉट इज ट्रूथ इज डिफरंट. पैसा बरोबर तुमचं नाव पण असलं पाहिजे. तुम्ही काय करता, नाव इन द सेन्स. सी आता तुम्ही कुठल्या मार्गाने पैसा कमवलाय, तुम्ही आहे त्या पैशाचा उपभोग कशा पद्धतीने घेताय, तुमची लाईफस्टाईल तुम्ही कशी जगताय, तुमच्या फॅमिली बरोबर तुम्ही किती बाहेर जाताय, तुम्ही तुमच्या मुलांबरोबर किती दिसतात समाजाला,
हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी नाव घेत नाही, पण तुम्ही जर आत्ताच्या एक्झिस्टिंग राजकारण्यांमधले जर लोक बघितले तर तुम्ही मला असे 5 नावं सांगा, 5 का जे तुम्हाला त्यांच्या बायकोबरोबर लग्नाला, वाढदिवसाला, आठवड्यातून एकदा जेवायला असे दिसतात. असे फार कमी लोक आहेत. आपले लोक ते करतच नाही लाईफस्टाईल. तर ती लाईफस्टाईल मी जगलो. म्हणजे मी ज्यावेळेस राजकारण केलं किंवा व्यवसाय केला तर मी ही फ्रंट कधीच सोडली नाही. मी बॅलन्स्ड लाईफ जगलो. आणि बॅलन्स्ड लाईफ जगताना सगळं नाही मिळू शकत, सगळं थोडं थोडं मिळतं. काय बोललायस मित्रा. आणि आय एम हॅपी. मला सगळं थोडं थोडं मिळालं, पण ते लोकांच्या दृष्टीने थोडं थोडं असेल किंवा माझ्या वैयक्तिक ॲम्बिशनच्या दृष्टीने थोडं थोडं असेल, पण हॅपी लाईफ आहे. ब्रेक घेऊया. येस. वेलकम टू माय शो. सक्सेसफुल होण्याची गरज आहे का? एखाद्याचं आयुष्य जर फॉलो केलं तर जीवनामध्ये डेफिनेटली यश मिळवायला फायदा होतो. जीवनात यशस्वी झालो, पैसे कमवले, टीमध्ये यश मिळालं असं नाही होत. माझ्या एवढ्या शाळात कोणीच बदलल्या नसतील. म्हणजे मी आजही सुंदर कांदा, कोथिंबीर, मिरच्या कापू शकतो. मग राजकीय तर भुंगा होता डोक्यात. ह्या देशामध्ये 3च लोक फेमस आहेत. एक आहे हिंदुस्थानात फिल्म स्टार, दुसरा क्रिकेटर आणि तिसरा पॉलिटिशियन. त्या स्वप्नामागे धावत असतात की आपल्याला नगरसेवक झालं की एवढे पैसे मिळतील, आणि ते त्यांना मिळत नाही. Hello, welcome to X Success Story with Dr. Rajesh Namderav Iyer, and with us today is happy as you claimed. Yes. शैलेश कुठे? शैलेश, तू ना खूप सुंदर वाक्यच बोलला मित्रा. तू मला म्हणाला मला खूप मिळालं नाही, मला एखाद्या वेळेस खूप जास्त पैसा मिळवताही आला असता. म्हणजे इन बिटवीन द सेंटेन्स यू सेड तेवढा पैसा मिळाला नाही, सगळीकडनं थोडं थोडं मिळालं, बट आय एम हॅपी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हॅपी फॉर यू नाव? मी ते जे नाव टुडे. येस. म्हणजे हे बघ, तुझ्या बोलण्यावरनं एक जाणवलं, तुझ्या पाऊलवाटेवर तुला ठोकराही लागल्यात. येस. तू त्याच्यातनं शिकला पण आहेस, आणि त्याला तू ब्रूडिंग नाही केला, सल्किंग नाही झालं, त्याच्यावर तू रुसला नाही आहेस, पुन्हा तू चालायला लागला. बरेचसे लोक थांबतात शैलेश, है ना? थांबणं तर माझ्या रक्तातच नाही. प्लीज कंटिन्यू. हॅपी. व्हाय यू आर हॅपी? हाऊ यू आर हॅपी? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हॅपीनेस फॉर यू फॉर टुडे? आज मी सर्व फ्रंटला तसं यशस्वी असं मी मानतो. व्यावसायिक तर यस डेफिनेटली आहे. व्यवसायाबद्दल जर बोलायचं असेल तर एक राजकीय कारकीर्द करत असतानाच स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं नाही. आणि राजकारणात ज्या दिवशी लक्षात आलं का आता कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणजे जो आपण 100% वेळ देत होतो किंवा आपण 70% वेळ देत होतो, तो आता फक्त 20% देण्याची वेळ आलेली आहे. हे का जाणवलं तुला? राजकारणाचे समीकरण बदलत गेले ना. ओके. कारण मी ज्यावेळेस युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो की जी काँग्रेस मी जवळून पाहिली, जो कार्यकर्त्यांचा माहोल होता, म्हणजे एक आवाज दिल्यावर जे 100-200 मुलं जमायचे, ते जमणं बंद झालं. आता नाव एव्हरीथिंग इज पेड. जर मग तुम्हाला विकतच घ्यायचं आहे तर मग पैसेच कमवून ते विकत घ्यावं लागणार आहे. स्वतःचेच पैसे. कारण परत मी सांगतो का आज आपण म्हणतो राजकीय माणसं, समजा महापालिकेत आपण लोक म्हणतो नगरसेवक सगळे भ्रष्टाचारी आहेत. 110 नगरसेवक असतील, 120 नगरसेवक असतील, तर त्याच्यातले 20 जण जर सोडले जे पैसे कमवू शकतात, बाकीचे 100 लोकांचं, 100 नगरसेवकांचे 5 वर्ष अदृश्य पैशामागे पळताना जातात. ते फक्त पैसे शोधत असतात, पैसे मिळत नाहीत, 5 वर्ष निघून जातात, पुढची निवडणूक लढता येत नाही, निवडणूक हारतात आणि उद्ध्वस्त करतात आयुष्य स्वतःचं. आता हे आमच्या सामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आमची क्युरिओसिटी आहे. शैलेश, आउट ऑफ बॉक्स जाऊन आपण बोलतो ह्या विषयावर. यू आर टॉकिंग अबाउट सिटिंग कॉर्पोरेटर्स. जे कॉर्पोरेटर्स आहेत त्याच्यापैकी 20% पैसे कमवतात, बाकीचे
त्या स्वप्नामागे धावत असतात की आपल्याला नगरसेवक झालं की एवढे पैसे मिळतील आणि ते त्यांना मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. म्हणजे हे मी नगरसेवकांचंच नाही बोलत नुसतं, तीच परिस्थिती आमदार लोकांची पण आहे, तीच परिस्थिती खासदार लोकांची पण आहे, तीच परिस्थिती काही मंत्र्यांची पण असते. काय बोलतोय? लक्षात घ्या, सगळ्यांनाच राजकारणातून पैसे कमवता येत नाही, पैसे कमवायचे नसतातच. तुम्हाला राजकारणाचा जो वापर आहे, माझ्या आयुष्यात मी राजकारणाचा वापर कशासाठी केला हे आज मी तुम्हाला सांगतो. मला राजकारणात पैसे कमवता आले नाही, 1 रुपयाही नाही, परंतु राजकीय व्यक्तिमत्वाचा किंवा त्या कार्डचा उपयोग मला ॲक्सेसिबिलिटीसाठी झाला. म्हणजे जिथे एक सरकारी कार्यालयात तुमचं काम आहे, माझं काम आहे, समजा जर तुम्हाला काम असेल तर चिठ्ठी आत पाठवल्यानंतर जी वेळ पाहावी लागते, वाट पाहावी लागते, आणि तो तुम्हाला बोलवत नाही अधिकारी किंवा तुमचं काम होत नाही. ते काम माझं ॲक्सेसिबिलिटीमुळे झालं. मला तिथे ॲक्सेस पटकन मिळाला त्या पोझिशनमुळे, आणि त्या पोझिशनमुळे ॲक्सेस मिळाल्यामुळे मी माझं काम स्पीडअप केलं. लक्षात घ्या, कुठलाही अधिकारी गैरकाम करत नाही. तुम्ही जे पण पैसे देतात, कुठल्याही भ्रष्टाचार ज्याला म्हणतो आपण, तुमचे कुठल्याही गैरकामाचे पैसे देत नाही. ते कायद्याचेच काम असतं, कायद्यात बसणारच काम असतं. फक्त तो अधिकारी एवढंच तुम्हाला म्हणतो हे होऊ शकत नाही, तुम्ही घाबरतात, तुम्ही म्हणता हे कसं करून याला बसव, आणि ते बसवायचे पैसे तो घेतो, म्हणजे आणि स्पीडचे पैसे घेतो. आता मी पुन्हा तुला तोच प्रश्न रिपीट करतोय साध्या भाषेत. तुझं म्हणणं असं आहे शैलेश की आउट ऑफ बॉक्स म्हणजे इल्लिगल कामं काहीच होत नाही. फक्त तुम्हाला ती भीती दाखवली जाते की हे काम होणार नाही, तुमचं असं लटकेल, आणि त्या पोटी आपण त्या माणसाला पैसे देतो. बरोबर आहे. हो, येस, 100%. हे नवीन आहे आमच्यासाठी. मला एक सांगा, त्या कायद्यात त्या जर दिलेल्या, मग कायद्याच्या पळवाटा म्हणजे काय म्हणशील? 2 प्रकार असतात. मी तुम्हाला माझी वैयक्तिक गोष्ट सांगतो. एक, मला नाशिकला आपल्याकडे महाराष्ट्र DG होते, प्रवीण दीक्षित, नाव ऐकलं असेल तुम्ही, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते, आणि ते DG होण्याच्या आधी ते अँटी करप्शनचे DG होते महाराष्ट्राचे. तर ते नाशिकला आले. त्यांचा एक कार्यक्रम कोणी ऑर्गनाईज केला होता निमामध्ये. तर तिथे मी जस्ट एक त्यांच्या कार्यक्रमाला ऐकायला म्हणून मला कोणी घेऊन गेलं, तर ये बा तू पण समाजातला मोठा माणूस म्हणून असं घेऊन गेला. ते सगळे स्टेजवर बसले होते, मी पुढे बसलो होतो. त्यात जस्ट माझं SSK सॉलिटेअर हे जे हॉटेल आहे, हा माझा प्रोजेक्ट मी स्टार्ट केला होता. 1च वर्ष झालं असेल, पहिलंच वर्ष असेल. तर तिथे बसलेल्यांमध्ये एक अँकर होता. अँकरनी सुरुवात केलं का प्रवीण दीक्षित एवढे मोठे व्यक्तिमत्व आज आपल्या नाशिकमध्ये आलं आहे, आणि चांगला व्यक्ती, नॉन करप्ट ऑफिसर असं त्याचं ख्याती होती, त्यांची इमेज होती. तर ते आपल्यात आले तर आपलं नाशिकचं भाग्य आहे. तर मूळ सेशन सुरू करण्याच्या पहिले मी ऑडियन्समधून कोणाला तरी इच्छा आहे माझी यावं आणि आपल्या समस्या काहीतरी मांडावं, आणि त्याने डायरेक्ट माझं नाव घेतलं का आपल्यात शैलेश कुठे जे उद्योजक पण आहेत आणि राजकीय व्यक्तिमत्व पण आहे, त्यांनी यावं आणि अँटी करप्शन ब्युरोनी कसं काम करावं आणि काय अडचणीत असं याच्याबद्दल काहीतरी बोलावं. तर मला जास्त त्यांनी, आता मी अनप्रिपेड 100% काही ठरवलेलं नव्हतं, मी फक्त टाळ्या वाजवायला गेलो होतो, आणि मला बोलवलं, समोर बसवल्यानं म्हणजे स्टेजवर गेलो मी पोडियमवरती, आणि मी म्हणालो साहेब आलेल्या पाहुण्यांचं नाशिकमध्ये मी स्वागत करतो, आणि पैसे खाणं, भ्रष्टाचार म्हटलं हा आपल्याला जन्मजात, जेव्हा लहान मूल जन्माला येतं त्यावेळेसच आपण त्याला मूठ दिखाई म्हणून त्याच्या हातात 10ची 100ची नोट देतो, आणि ते लहान बाळ ते मूठ हातात पैसे घेतलं का ते मूठ बंद करतं आणि ते तोंडात घालतं, कारण लहान मुलाला काही हातात दिलं का तोंडात घालायची सवय असते. तसं आपण जन्मजात पहिल्या वर्षीच, पहिल्या महिन्यातच मुलाला पैसे खायला शिकवतो आणि पैसे द्यायला शिकवतो. जर आपण ही आपल्या संस्कृतीतच जन्मजात आहे, तर साहेब पैसे देणं आणि पैसे खाऊ घालणं हे मला वाटतं काही भारताला नवीन नाही. काय ज्या टाळ्या पडल्या समोरून या वाक्याला, तर म्हटलं हे आपण आहे, पण पैसे का देतो? तर म्हटलं आता फॉर माय एक्झाम्पल, म्हटलं माझं उदाहरण देतो. मी ज्यावेळेस आता हॉटेल टाकलं, तर हॉटेल टाकल्यानंतर आता समजा मला पहिली परमिशन लागते पोल्युशन कंट्रोल बोर्डची, NOC लागतो, फूड सर्टिफिकेट लागतं, शॉप ॲक्ट लागतात. आता मी जर कधी कर्ज घेऊन हे हॉटेल बांधलं,
हॉटेल बांधल्यानंतर स्टाफ रिक्रूट करायचा आणि सुरू करताना ह्या सगळ्या परमिशन लागतात. आता ह्या सगळ्या परमिशन जर कधी मला पहिल्या महिन्यात नाही मिळाल्या, पहिल्या आठवड्यात नाही मिळाल्या, तर मी बँकेचा हप्ता भरू कुठून, मी स्टाफचा पगार करू कुठून, लाईट बिल भरू कुठून. तर हे सगळं करण्यासाठी मग मी काय म्हणतो एजंटला, ए बाबा काही झालं तर मला ह्या 8 दिवसात परवानग्या पाहिजे. मग आता माझं सगळं कायद्याच्या चौकटीतलं आहे, पण त्या 8 दिवसात तो कागद फिरवायचा कसा, मग त्याला ते पेपर वेट लागतं. अडवणूक. सर आय हॅव पेड मनी, म्हणजे मी अँटी करप्शनच्या DG समोर बोललो, 100 लोकांसमोर बोललो का सर यस आय हॅव पेड ब्राईब, मी पैसे दिलेत, पण ते कशासाठी, फॉर द स्पीड, बिकॉज आय वॉन्ट परमिशन इन 8 days. मी इलिगल कामासाठी नाही दिले, मी स्पीडसाठी पैसे दिले. आणि म्हटलं मी आयुष्यात हे देत आलो आणि राजकारणामध्ये मला पैसे लागले नाही अशातला भाग नाही, पुढाऱ्याला सुद्धा पैसे लागतात. मग तो फक्त काय म्हणतो, त्याचा माणूस जातून देऊन टाकतो, साहेब हे राहू द्या. मग ह्या अशा जीवनामध्ये ह्या घटना घडतात. आणि म्हणून आपण जिथे होतो ते आता राजकीय व्यक्ती जे आहेत, राजकीय माणसाला पैसे तो काही फार मिळत नाही. सो आय डिसाइडेड बॅलन्स लाईफ जगायचं. मग ज्या काळामध्ये म्हणजे माझं हॉटेल आता जे सुरू केलं मी, जे न्यू व्हेंचर, जी माझी नवीन आयडेंटिटी जी आता तयार झाली, जे सक्सेसफुल बिझनेसमन म्हणून जे सोकॉल आता मला तुम्ही काउंट करताय, तर सक्सेसफुल बिझनेसमन मी 6 वर्षापूर्वीपर्यंत माझी इमेज नव्हती ती. 6 वर्षापूर्वीपर्यंत व्यक्ती आणि व्यापारी कुटुंबातला व्यापार करत राजकारण करतो अशी होती. परंतु मी माझी इमेज टोटली मागच्या 6 वर्षामध्ये बदलली. मी ठरवून. कारण बघा, काँग्रेस पक्षाची केंद्रातली सत्ता गेली, राज्यातली सत्ता गेलेली होती, शहरातली सत्ता गेलेली होती. काँग्रेस हा पक्ष कुठेही सत्तेवर नव्हता. आणि मग काँग्रेस पूर्ण ढासळलेली असताना मग तेच राजकारण करायचं, तेच ओरडाआरडी करायच्या, तेच विरोधी बोलायचं, वेस्ट ऑफ टाईम, जे मला नको होतं. मग म्हटलं आता आपल्याला ह्या व्यवसायाच्या फील्डवरती काहीतरी करून दाखव. मी ते हॉटेल बनवलं होतं आणि जो विचार होता ते हॉटेल चालवायला द्यायचं कोणाला तरी, टिपिकल मेंटॅलिटी. बनवलं महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी, चालवायला देऊ, भाडं घेऊ आणि बसू. पण माझ्या लक्षात आलं भाडंसुद्धा जेवढी इन्व्हेस्टमेंट होती, ज्याला ROI म्हणतात, त्याच्या अगेन्स्ट तेवढी द्यायला कोणी तयार नव्हतं. मग देन आय डिसाइडेड का आय डू माय ओन, मी स्वतः हॉटेल चालवेल. आणि मग मी ते चालवायला सुरुवात केली. शून्य माहिती असताना, माहीत असताना, फक्त लहानपणी. हां, ते कांदा कापणे. मग ते करत असताना खूप अडचणी आल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवली की चांगलं खाऊ घातलं लोक येतात. मी हॉटेलचं उद्घाटन केलं नाही, मी हॉटेलची आज तागायत 6 वर्ष झाले, एक होर्डिंग नाही, पेपरला जाहिरात नाही, काहीच केलेलं नाही. आज एक SSK हा जो ब्रँड क्रिएट झाला, या सिटीज ब्रँड, SSK ब्रँड तयार झाला. हा जो ब्रँड तयार झाला तो फक्त आणि फक्त डेडिकेशन, फक्त तिथे बसलो, चांगलं उत्कृष्ट जेवण, स्वतः बसायचा. फिजिकल प्रेझेन्स. ही असं असतं, तुम्हाला जरी समजत नसलं ना तरी तुमच्या नोकरांना असं वाटलं पाहिजे मालकाला समजतंय, तो समजण्याचा तुम्हाला समजतंय. आणि शेवटी कॉमन सेन्स असतो. फूड बिझनेसमध्ये काय, प्लेट चांगली दिसली पाहिजे, स्वच्छ दिसलं पाहिजे, त्याची टेस्ट आली पाहिजे, ह्याच गोष्टी आहेत ना. लॉस काय, तुमचं मटेरियल थोडं जास्त लागलं, प्रॉफिट अँड लॉस हा भाग नंतरचा आहे. तुमच्याकडे रिपीटेडली क्लायंट यायला, पहिल्यांदा क्लायंट नवीन आहे म्हणून येतो, दुसऱ्यांदा तो आवडलं म्हणून येतो, तिसऱ्यांदा ती कन्सिस्टन्सी म्हणून येतो, आणि तो म्हणतो नाही इथे मला कायम चांगलं मिळतं म्हणून मग तो येत राहतो. अँड ट्रीटमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. डेफिनेटली. ज्या वेळेस तुमच्या हॉटेलला त्याला तो स्टाफ ओळखतो नावाने, तो तिथे येतोच. मी माझ्या स्टाफला पहिल्या मीटिंगला एक सुंदर उदाहरण दिलं सर. 100-110 लोक होते जे नवीन रिक्रूट केलेले. सगळ्यांना विचारलं मी, तुम्ही पाणीपुरी खाल्लेली आहे का ठेल्यावरती? सगळ्यांनी हात वर केला, हो खाल्ली आहे. सगळ्यांना विचारलं तुम्ही कधी शेंगदाण्याच्या गाडीवरती शेंगदाणे विकत घेतलेत का? सगळे म्हणे हो घेतलेत. म्हटलं पाणीपुरी ज्यावेळेस तुम्ही घेता 20 रुपयाची प्लेट, तो तुम्हाला 6 किंवा 8 पुऱ्या देतो. तुम्ही ती 6 पुऱ्या किंवा 8 पुऱ्या दिल्यानंतर त्याला एक मसाला पुरी मागता, तो देतो का? म्हणे हो देतो. तुम्ही त्याला एक्स्ट्रा पाणी मागता, तो देतो का? तो म्हणे देतो. तुम्ही ज्या शेंगदाणे घ्यायला जातात, 2 रुपयाचे शेंगदाणे मागतात, त्या तुम्ही त्याच्या शेंगदाण्याच्या गाडीत हात घालतात, 2 शेंगदाणे खायला सुरुवात करतात, तो तुमचा हात थांबवतो का? म्हणे नाही थांबवत. म्हटलं जर जो 20 रुपये आणि 5 रुपयाचे शेंगदाणे गाडीवरती विकणारे माणसं
तुम्हाला मनापासून खायला देतात, एक्स्ट्रा पुरी देतात, एक्स्ट्रा पाणी देतात, एक्स्ट्रा शेंगदाणे खाऊ देतात. जर तो तुमच्याकडे 500 रुपयाचं बिल करतो आणि तो जर तुम्हाला म्हणाला मला हे आवडलं नाही बदलून दे, तर तुम्ही बदलून द्यायला पाहिजे का नाही पाहिजे? सगळे म्हणे हो द्यायला पाहिजे. म्हटलं मन मोठं ठेवायचं. जे त्या पाणीपुरीच्या ठेल्यावाल्याचं आहे, शेंगदाण्याच्या गाडीवाल्याचं आहे ना, मन तसं ठेवा तर तुम्ही यशस्वी व्हाल. राईट मोमेंट टू टेक द ब्रेक. शैलेश, याच्यानंतर आपण लास्ट सेगमेंट घेऊया. खूप मनापासून बोलतोयस मित्रा, म्हणजे लेट्स हॅव अ ब्रेक. वेलकम टू माय शो. सक्सेसफुल होण्याची गरज आहे का? एखाद्याचं आयुष्य जर फॉलो केलं तर जीवनामध्ये डेफिनेटली यश मिळवायला फायदा होतो. जीवनात यशस्वी झालो, पैसे कमवले, मध्ये यश मिळालं असं नाही होत. माझ्या एवढ्या शाळात कोणीच बदलल्या नसतील. म्हणजे मी आजही सुंदर कांदा, कोथिंबीर, मिरच्या कापू शकतो. मग राजकीय तर भुंगा होता डोक्यात. ह्या देशामध्ये 3च लोक फेमस आहेत. एक आहे हिंदुस्थानात फिल्म स्टार, दुसरा क्रिकेटर आणि तिसरा पॉलिटिशियन. त्या स्वप्नामागे धावत असतात की आपल्याला नगरसेवक झालं की एवढे पैसे मिळतील आणि ते त्यांना मिळत नाही. हेलो एवरीबॉडी, वेलकम टू माय शो. एक सक्सेस स्टोरी विथ डॉक्टर राजेश नामदेवराव आयर. विथ अस इज शैलेश श्रीहरी कुटे, SSK हॉटेल अँड नाव इंटरनॅशनल क्लब. शैलेशमध्ये जाता जाता बोलला होता, दिलं की येतं, हात मोकळे ठेवले की येतं. शैलेश, लास्ट 15 मिनटं बोलता बोलता खरं आपण अजून हा प्रोग्राम किती वाढवू शकतो. खूप सुंदर बोलतोयस आणि मनापासून बोलतोयस. शैलेश, मला सांग, यूथला काय सांगशील? त्यांच्या पॅरेंट्सनाच काय सांगशील? आजकाल यूथ बघ, I don't know whether it is they are focused or not. Many of them are focused, many of them are not. उलटा आपल्या वेळेस आपण एवढे फोकस नव्हते जेवढा आत्ताचा यूथ आहे, पण ते पटकन डिप्रेशनमध्ये जात आहेत. दे आर नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज वी वेअर. यू रिमेंबर? म्हणजे तू जसं म्हटलं की स्पोर्ट्समन हरायलाही शिकतो, जिंकायलाही शिकतो, तसं त्याचं शरीर तसं मन बनत जातं. तसं आजकालचं लाईफ एक फिकल झालं आहे खूप. सुसाईड रेट्स वाढले आहेत यंगस्टर्सचे. पॅरेंट्सच्या आणि यंगस्टर्सचं जनरेशन गॅप भयंकर झालं आहे आणि ते स्वाभाविक आहे, कारण पिढी इतकी भयंकर बदलली आहे, इतकं वातावरण बदललं आहे. तर काय ॲड्रेस करशील तू? एक गोष्ट आहे का, मुलांना त्यांनी बेसिक एज्युकेशन हे घेतलंच पाहिजे. मी सांगेल, तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल, एज्युकेशन हे जे टूल आहे ना, म्हणजे समजा तुम्ही डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, MBA झाला, BSc झाला, BCom झाला, तर याचा फायदा तुम्हाला, म्हणजे तुम्ही शिकला त्याचाच तुमचा व्यवसायाला फायदा होईल असं मी म्हणत नाही. ते जे शिक्षण आहे ना, ते तुम्हाला फाईन ट्युनिंग देतं लाईफमध्ये. जे फाईन ट्युनिंग येतं ना प्रत्येक गोष्टीचं, म्हणजे चालण्याचं, बोलण्याचं, उभं राहण्याचं, वागण्याचं, विचार करण्याचं, ते फाईन ट्युनिंग जे आहे ते एज्युकेशनशिवाय येतच नाही. त्यामुळे माझं यूथला असं म्हणणं आहे का, तुम्ही शिक्षण हे केलंच पाहिजे आणि सिन्सिअरली केलं पाहिजे. दुसरं, आजचे मुलं मी लकी समजतो, कारण त्यांना सोशल मीडियामुळे जग हे त्यांच्या हातात आलं आहे. हो, हे पण ते जगापासून दूर गेलेत की रे. याचं काय झालंय का, काय झालंय, त्यांनी जे फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे जे टोटली दुर्लक्ष झालं आहे. काय झालं, जे आहे ते सगळं मोबाईलवरच खेळायचं, जे आहे ते लॅपटॉपवरतीच खेळायचं, ते बंद झालं पाहिजे. आपल्या काळात जे आपण मैदानी खेळ खेळायचो, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मुलांच्या बाबतीत बोलतो, मी माझ्या मुलाला अशा शाळेत, म्हणजे माझ्या 3 मुलांना मी अशा शाळेत शिकवलं. सह्याद्री म्हणून शाळा आहे, म्हणजे जी शाळा कृष्णमूर्ती फाउंडेशनची, 235-40च मुलं त्या शाळेमध्ये, पण ओव्हरऑल मुलांची डेव्हलपमेंट होते. मुलं कंपल्सरी 5 तास ग्राउंडवर आहेत. क्या बात. आणि एक कृष्णमूर्तीची फिलॉसॉफीमुळे एक वेगळ्या व्हॅल्यूजसुद्धा लाईफच्या कळाल्या. त्यामुळे काय झालं, माझ्या मुलांना, म्हणजे मी आय स्टील फील माय चिल्ड्रन आर व्हेरी सक्सेसफुल. शिकतायत, त्यांची थॉट प्रोसेस वेगळी आहे. आणि मी एक सगळ्या मुलांना सांगेल का, तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी केलीच पाहिजे.
आणि तो पण एक म्हणजे आता मी जे तुम्ही मला म्हणाला मी जे आता स्पोर्ट्स क्लब सुरू केला तो करण्यामागचा उद्देशही तोच का ऑल अंडर वन रूफ स्पोर्ट्स फॅसिलिटीज नाशिकमध्ये नव्हत्या. आपल्या लहानपणी आपण जिमखान्यात जायचो, मित्रयारमध्ये जायचो, यशवंत व्यायाम शाळेत जायचो. बघा तिथे 5-10 खेळ होते जे आपण खेळायचो. आता तिथे ते जाणं जात नाही, मुलं खेळत नाही. मग आजच्या मुलांना सर्व खेळ थोडे विथ मॉडर्न स्टाईल, मॉडर्न फॅसिलिटीज कुठे देता येतील हा एक विचार करून मी जे SSK वर्ल्ड क्लब सुरू केलं तो सुद्धा त्यामागचा एक दुसरा दृष्टिकोन होता का जिथे जवळजवळ 16 स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणतोय ऑल अंडर वन रूफ आहेत. क्या बात. हो आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचे आहेत. तर यूथनी खेळलंच पाहिजे. जग तुमच्या हातात आलेलं आहे इंटरनेटच्या माध्यमातून, त्याचा तुम्ही फायदा घ्या. शिक्षण आणि नंतर एज्युकेशन, शिक्षण आणि त्याच्यानंतर व्यवसाय तुम्ही काही करा, डेफिनेटली यश मिळेल. कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्हाला मारवाडी लोक म्हणतात गादी गरम केल्याशिवाय व्यापार होत नाही. जो तुम्ही सकाळी मारवाडी मनुष्य जो पूर्वी होता रविवार पेठेत गादीवर जाऊन गाद्या असायच्या, बैठक असायच्या त्यांच्या. हो हो. तो तिथे सकाळी उघडून शटर जाऊन बसायचा. तुम्ही गादी गरम केली पाहिजे. व्यापार हो न हो. हो न हो. तुम्हाला 8 तास एका जागी बसायची सवय लावली. डेडिकेशन. सी जो जॅकपॉट म्हणतो ना, मटका लागतो ना, तो तुम्हाला असा नाही लागत. रोज तुम्हाला लावत नाही फिरायचं. तुम्ही एका जागी बसा, 8 तास बसा, 9 तास बसा, तुमचा रेग्युलर व्यवसाय करा. तो रेग्युलर व्यवसाय करत असताना एक दिवस तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी येते. सी तुम्हाला डोर नॉक करतेच, अपॉर्च्युनिटी करते म्हणजे करतेच. मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही संधी येते, तुमच्या दारात येते. पण तुम्ही कुठे बसलेले त्या संधीला कळलं पाहिजे. तुम्हीच जर मोबाईल आहेत, तुम्हीच फिरतायत, तुम्हीच एका जागेवर नाही, तर ती येईल कुठे तुम्हाला शोधत. काम कुठलंही करा, ते काम हलकं नसतं. तुम्ही चौकस असले पाहिजे. तुमचे 8ही इंद्रिय जे आहेत ते काम करत असले पाहिजे. आलेली अपॉर्च्युनिटी कळली पाहिजे का ही अपॉर्च्युनिटी आता ही आपल्याला ग्रॅब करायची. माझं सगळ्यांना म्हणणं आहे, सगळ्या तरुणांना म्हणणं आहे, तुम्ही फक्त काही काम करा. शिक्षण संपल्यानंतर तुमचं हॉटेलला साधं रिसेप्शनिस्ट व्हा, कुठल्या दुकानात सेल्समन म्हणून जा, कुठे अकाउंट्स लिहा, काहीही करा. कुठे स्पोर्ट्स टीचर म्हणून जा, कुठे तुम्ही कॅमेरामन म्हणून जा, कुठे फोटोग्राफी करा. पण ते काम 8 तास लोकांना म्हणजे अपॉर्च्युनिटीला कळलं पाहिजे का यू आर अवेलेबल हिअर. क्या बात आहे. ऑपॉर्च्युनिटीला समजलं पाहिजे की मी ह्याच्याकडे गेला तर हा जागेवर पाहिजे. हा जागेवर नसेल तर मी वेळ कशाला घालू, ऑपॉर्च्युनिटी बनेल. प्लीज कंटिन्यू. खूप सुंदर बोलतोय. सो ते त्यांनी केलं पाहिजे. आणि मी सांगतो कोणीच अयशस्वी होऊ शकत नाही. गाढवाला सुद्धा पैसे मिळतात ना, त्याच्या पाठीवर टाकलेलं वजन आहे ना, ते त्याला पैसेच देतं ना. दरवेळेस प्रत्येकाने घोडाच होऊन रेसमध्ये हे घोडा टांगायला लागतो, रेसला लागतो, पैसे कमवतो. गाढवही पैसे कमवतो. तुम्हाला यश मिळणार, चांगल्या घरचं गाढव व्हा, चांगल्या घरचं कुत्रं व्हा. क्या बात. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. एवढंच माझं युवकांना म्हणणं आहे. पॅरेंट्सला काय सांगशील? मुलांना जे ते सोशल मीडियामध्ये जे अडकलेत ना, तुम्ही ज्यावेळेस एकत्र असतात तेव्हा तुमच्या फोनसह त्यांचा फोन घ्या आणि एकत्र बाजूला ठेवा. तुमच्या स्वतःच्या फोनसह. मी माझ्या कुटुंबाला एक शिस्त लावलेली आहे. ज्यावेळेस आम्हाला मी ठरवतो का आता फोन नाही, तर मी माझ्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांचा फोन घेतो आणि एका बाजूला ठेवून देतो. मग आम्ही ते 4 तास ते फोनकडेच पाहत नाही. मग माझ्या मुलांचे मला ज्या दिवशी वाटतं रात्री आज तुमच्याजवळ फोन नाही द्यायचा, मी घेऊन टाकतो. आणि माझे मुलं हौशीने फोन देऊन टाकतात. मी सांगितलं ना, आता हे काही कामं या सगळ्या लॉकडाऊनमध्ये सगळे घरात आहोत. आणि मी आत्ता 2दा प्रयोग केला घरात तो का आज कोणीच मुलगा माझा मोबाईलवर नसणार आहे. रात्री फोन घेऊन टाकले सगळ्यांचे. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिले. एकानेही माझ्याकडे फोन मागितला नाही मुलांनी. बिकॉज दे अंडरस्टँड फोन नसला तरी कसं आयुष्य जगायचं हे त्यांना जमलं पाहिजे. तर पॅरेंट्सला हे स्वतःपासून पहिले करता आलं पाहिजे. ह्या मटेरियलिस्टिक गोष्टीपासून दूर जाता आलं पाहिजे. मग ते आपण पाळलं तर मुलंही पाळतील. तुझी एक क्वालिटी खूप मोठी, फ्रेंड सर्कल, मित्र बांधणं, लोक बांधणं. आजच्या तारखेला त्याची गरज आहे. इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल यू शुड हॅव अ गुड ग्रुप, यू शुड हॅव पॉझिटिव्ह पीपल अराउंड यू. तर मला शैलेश सांग,
मला माहिती आहे स्वभावात काही काहींचं असतं मित्र बांधणं, पण मित्र जमवावे कसे, टिकवावे कसे? सिंपल सांगतो आता मी, एक व्यावसायिक दृष्टिकोनातून मी मुलांना एक सांगेल, प्रत्येक मुलांनी प्रत्येक फील्डमधला एक मित्र असावा पाहिजे. एक किराणावाला त्याचा मित्र असला पाहिजे, एक मेडिकलवाला दोस्त असला पाहिजे, एक डॉक्टर दोस्त असला पाहिजे, एक वकील दोस्त असला पाहिजे. प्रत्येक फील्डमधला एक दोस्त असला पाहिजे, जीवनात त्याला कधीही अडचण येणार नाही. दोस्त कधी कधी तुमचा तो खास मित्र बनेल असं नाही, पण एक ओळखही असली पाहिजे ॲटलिस्ट, की बा ज्याला तुम्ही एक फोन कॉलला तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकाल. आणि यस, तुम्हाला भारतात जर काम करायचं असेल, मी स्पेसिफिक म्हणतो भारतामध्ये, ह्या देशामध्ये ओळखीशिवाय आणि मित्रांशिवाय कामं होऊ शकत नाहीत. एक्सप्लेन कर. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ओळख लागतेच, बिकॉज इंडिया इज स्टील नॉट ऑनलाईन. तुम्ही ऑनलाईन शॉप ॲक्टचं लायसन्स टाकलं ते मिळालं असं होत नाही. तुम्ही ऑनलाईन कारचं लायसन्स टाकलं ऑनलाईन घरी आलं असं होत नाही. तुम्ही ऑनलाईन कुठलीही परमिशन टाकली ती मिळाली असं होत नाही. तुम्हाला त्या ऑफिसला जावंच लागतं. मग त्या ऑफिसला जाताना, त्या कार्यालयात जाताना, त्या ठिकाणी जाताना तुम्हाला आपल्याकडे सिस्टीम आहे. नाही, आजही तुम्हाला कोणाची अपॉइंटमेंट घ्यायची असेल, एखाद्या बिझनेसमनची सुद्धा, तर तुम्हाला अशी पद्धत नाही आहे का तुम्ही त्या सेक्रेटरीला बोलले का तुम्हाला माहिती आहे ते कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आणि तुम्ही त्याच्याकडे जाल. उद्या बायकोत कोणाला भेटायचं आहे, बायकोच्या HR ला भेटायचं एखाद्या मुलाला, हाऊ ही विल कॉन्टॅक्ट दॅट HR यार. देर इज नो स्टँडर्ड प्रोसिजर इन दिस इन कंट्री. नो, यू हॅव टू हॅव, यू नीड अ इन्फ्लुअन्स, यू नीड अ फ्रेंड. एक काहीतरी सोर्स लागतो. ठीक, 100% जरी नाही तर 80% ठिकाणी तुम्हाला मित्र सोर्स लागतो जिथे तुम्ही पोहोचू शकता. हा या देशाचा ड्रॉबॅक आहे. मग ह्या देशामध्ये तुम्हाला मित्र असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही केले पाहिजे. शाळा कॉलेजचे एक मित्र असतात, तो मित्र एक तुमचा वेगळा असतो. नंतर तुमच्या लाईफमध्ये एक प्रोफेशनल कलिग ज्याला म्हणतात तसे एक मित्र लागतात, ते तुम्ही केलेच पाहिजे. आणि तुम्हाला तुमचा स्वार्थ कळायला पाहिजे का हा आपल्याला व्यवसायामध्ये हा भविष्यात उपयोगी पडू शकतो. जर हा लागणार आहे तुम्हाला भविष्यामध्ये, तर त्याच्याशी तुम्ही ओळख काढलीच पाहिजे, ओळख केलीच पाहिजे. कशाही पद्धतीने करा, पण तुम्ही ओळख केलीच पाहिजे, ओळख काढली पाहिजे. तर तुम्हाला ह्या देशामध्ये लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहेत. मी सांगतो तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही पैसे कमवायला जायची गरज नाही. ह्या देशामध्ये खूप पैसा आहे, ह्या देशामध्ये खूप सुख आहे. भले क्वालिटी लाईफ नसेल. क्वालिटी लाईफ म्हणजे काय, धूळ नको, मांस नको, मच्छर नको, माशी नको. दॅट इज व्हॉट क्वालिटी लाईफ यू कॉल. क्या बात आहे. वन लास्ट क्वेश्चन, आणि त्या व्यतिरिक्त तुला तुझ्यातर्फे काय सांगायचं ते सांग. माणसाने यूथ व्हॉट एव्हर एज स्वतःला इव्हॉल्व कसं करावं, स्वतःची ग्रोथ कशी करावी. कारण आपल्या तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण शाळेत जातो, कॉलेज जातं, त्याच्यानंतर आपण शिक्षण घेत नाही. माणसानं आयुष्यभर शिकलं पाहिजे, आपली संस्कृती सांगते, पण आपलं शाळेनंतर कॉलेजनंतर आपण शिकतच नाही ना. आणि शिकणं गरजेचं आहे. रिफ्रेशिंग कोर्स करायलाच पाहिजे प्रत्येक फील्डमध्ये. तर इव्हॉल्व कसं करावं. हे जे आता जे जसं म्हटलं ना, मी शिवखेराचा पहिला प्रोग्राम केला ना, त्या शिवखेराने एक वाक्य वापरलं होतं, यू नो, यू नीड टू शार्पन युअर टूल्स. क्या बात. जोपर्यंत यू डोंट शार्पन युअर टूल्स, तुम्ही त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. तसंच बुद्धीचं आहे. तसंच तुमच्या आतल्या ज्या काही ॲबिलिटीज आहेत तुमच्या, त्यांना तुम्हाला शार्पन करण्याचं गरज आहे. आणि ते कसं होतं, या काळाच्या ओघात, या धावपळीच्या जगात तुम्ही विसरून जातात. तर मग असे जे एम्पॉवरमेंटचे प्रोग्राम आजकाल खूप होतात. मोटिवेशनल स्पीकर्स असतात, मोटिवेशनल प्रोग्राम्स होतात, यूट्यूबवर तर अवेलेबल आहे. पण मी यूट्यूबवरच्या प्रोग्रामपेक्षा मी असं म्हणेल का तुम्ही 1 to 1 केले पाहिजे. ग्रुपचे जे प्रोग्राम होतात प्रत्येकाने केलेच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, मी मराठी शाळेत शिकलो, पण मी मराठी शाळेत शिकलो त्याच्यानंतर इंग्रजी बोलता येत नाही नीट, हे ज्यावेळेस लक्षात आलं माझ्या, तर तुमचा विश्वास नाही बसणार, वयाच्या 30व्या वर्षी मी इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावला. क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि तो 60 डेजचा प्रोग्राम होता, एव्हरी डे 1 hour असा. मी 60 days त्या क्लासला गेलो. सी टुडे दो आय एम नॉट अ व्हेरी गुड, आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, कारण वोकॅब्युलरीचा प्रॉब्लेम येतो. बट यू कॅन एक्सप्रेस युअरसेल्फ अँड दॅट इज इम्पॉर्टंट. आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे 4 चौघात बोलता येऊ शकेल एवढं इंग्लिश जमतं.
तर हे सगळं का करायला पाहिजे मी सांगतो, कारण यू नीड टू शार्पन युअर टूल्स. एम्पॉवरमेंटचे मोटिवेशनल प्रोग्राम्स हे केलेच पाहिजे. जिथे जिथे बिझनेसच्या ज्या काही उपयुक्त ठरतील अशा मीटिंग्स होतात, सेमिनार्स होतात, ते केले पाहिजे. एक्झिबिशन्स पाहिले पाहिजे. म्हणजे जे जे चांगले एक्झिबिशन्स येतात, मग ते तुमचा व्यवसायाच्या निगडीत असो किंवा नसो, यू मस्ट सी दोज एक्झिबिशन्स. नवीन इनोव्हेटिव्ह काय आलं जगात ते कळतं आणि ते पाहून त्याच्यातून व्यवसाय सुचू शकतो. असं नाही ना, आता की जसं मी हॉटेल काढलं, क्लब काढलं, हे काय माझे व्यवसाय होते का? मी बाबा रामदेवची जडीबुटीसुद्धा विकली. हाफ ऑफ द महाराष्ट्र वॉज विथ मी. आयुर्वेदिक औषधं विकण्याचा अर्धा महाराष्ट्राचा मी C&F डीलर होतो. माझ्याकडे मिडल ईस्ट होतं. आय यूज टू सेल बाबाज फार्मसी इन मिडल ईस्ट. मला काय समजत होतं? च्यवनप्राश समजायचं मला? काहीच नाही. बट येस आय डिड इट. आणि तुम्हाला करता नुकसान होईल थोडंसं ना पहिल्यांदा. आणि यू कॅन हायर द एक्सपर्टाईज ना. एक्सपर्टाईज यू हायर द एक्सपर्टाईज. आणि आज ती एक्सपर्टाईज तुम्हाला काय एकदम फार टॉप नॉचच आणि खूप महागडी हायर केली पाहिजे असं नाही. तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही एक मध्यम मार्ग स्वीकारून हायर करू शकता आणि व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता. क्या बात आहे. शैलेश, थँक यू व्हेरी मच मॅन. थँक्यू सर. आय एन्जॉय इट. नाईस टॉकिंग टू यू. आय होप यू. येस, मी टू. मंडळी, दिस इज अ सक्सेस स्टोरी प्रोग्राम. खूप छान छान लोकांना भेटू, खूप छान छान शिकू. पण हा फक्त बघण्याचा ऐकण्याचा कार्यक्रम नाही. आज शैलेश जे बोलला ना, त्याच्यातले 2-3 वाक्य जरी तुम्हाला भिडले असतील, आणि भिडले म्हणजे अंगावर काटे उभं राहिले, डोळे पाण्यावले, नो, त्याच्यावर तुम्ही वर्क करा. 1 तास बोललाय शैलेश, त्याच्यातले 3 वाक्य, शैलेश 3 वाक्य जरी एखाद्याला हार्ड हिट झाले, किती सुंदर होऊ शकतं. व्हॉट यू फील? येस. सक्सेसफुल पाऊल वाटेवर जायचं आहे. त्याच्यासाठी एक सक्सेस स्टोरी आपल्या जागर जनस्थानवर. सी यू गाईज. बी हॅपी. यू विल बी सक्सेसफुल. थँक यू व्हेरी मच. वेलकम टू माय शो. सक्सेसफुल होण्याची गरज आहे का? एखाद्याचं आयुष्य जर फॉलो केलं तर जीवनामध्ये डेफिनेटली यश मिळवायला फायदा होतो. जीवनात यशस्वी झालो, पैसे कमवले, मध्ये यश मिळालं असं नाही होत. माझ्या एवढ्या शाळात कोणीच बदलल्या नसतील. म्हणजे मी आजही सुंदर कांदा, कोथिंबीर, मिरच्या कापू शकतो. मग राजकीय तर भुंगा होता डोक्यात. ह्या देशामध्ये 3च लोक फेमस आहेत. एक आहे हिंदुस्थानात फिल्म स्टार, दुसरा क्रिकेटर आणि तिसरा पॉलिटिशियन. त्या स्वप्नामागे धावत असतात की आपल्याला नगरसेवक झालं की एवढे पैसे मिळतील, आणि ते त्यांना मिळत नाही.